Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the first lecture about the chapter Circle. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. See, this is the largest chapter, we can say. And in this chapter, we have to study many things, many complicated problems also we will be required to solve. Overall, this is very important chapter for the further development of the mathematics or in particular geometry that you will study in future. See, गणित हा विषय असा आहे की आपण शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुढे आपल्याला वापर करावाच लागतो. सो कुठला रिझल्ट मला कधी वापरावा लागेल माहीत नाही. म्हणून तुम्हाला बरा 10वीमध्ये सिमिलॅरिटी, नंतर मग पायथागोरस थिअरम, त्याच्यानंतर हा सर्कल, मग अनेक गोष्टी कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, मेन्सुरेशन, ह्या सर्व गोष्टी आणि काही जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स तुम्ही शिकणार. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आपण शिकतो ना त्या आपल्या सिलेबसमध्ये आहेत म्हणून शिकतो, हे उत्तर बरोबर आहे. परंतु पुढे जी थिअरीची डेव्हलपमेंट होणार, पुढे या विषयाचं जे जे तुम्ही शिकत जाल, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सला जाल, कदाचित तुम्ही प्युअर मॅथमॅटिक्स जाल म्हणजे BSc MSc असं कराल, किंवा काही जण इंजिनिअरिंगला जातील, काही जण डिप्लोमा कोर्सेसना जातील, अनेक वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्या सर्व ठिकाणी गणित हे असतंच. आणि त्या गणितामधले ह्या ज्या सर्व गोष्टी आपण शिकत आलो आत्तापर्यंत 10वीपर्यंत, त्या कुठे ना कुठे आपल्याला वापराव्या लागतात. ट्रिग्नॉमेट्री तर अमर आहे. ट्रिग्नॉमेट्रीचा प्रचंड वापर आपल्याला करावा लागतो, हे लक्षात घ्या. तर त्या दृष्टीने सर्कल हा चॅप्टरकडे तुम्ही बघा. काय काय गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत बघा. यू आर सपोज टू लर्न सर्कल पासिंग थ्रू से 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट्स किती असतात असा एक आपल्याला विषय शिकायचा आहे. एका पॉईंटमधून पास होणारी सर्कल्स किती आहेत. सेकंडली यू हॅव टू स्टडी सिकॅन्ट अँड टँजंट. त्याच्यानंतर सर्कल्स टचिंग इच अदर, मग आर्क ऑफ द सर्कल, मग इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, मग सायकलिक क्वाड्रिलॅटरल, मग सिकॅन्ट टँजंट अँगल थिअरम, आणि मग थिअरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. असा खूप मोठा विषय आपल्याला याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे काय आहे की बघा, सर्कल म्हणजे काय हेच आधी आपल्याला माहिती पाहिजे. सर्कल म्हणजे काय बघा, यू नो सर्कल इज समथिंग लाईक दिस. शेप्समध्ये आपण जाऊया. सो दिस इज सर्कल. सो व्हॉट इज इट? इट इज समथिंग हिअर कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल. सपोज आय कॉल इट O, आणि मग ही त्याची रॅडियस, ही R. म्हणजे एक फिक्स पॉईंट आपण प्लेनमध्ये घेतो आणि त्या पॉईंटपासून R अंतरावर असणारे सर्व बिंदू म्हणजेच ते सर्कल. सो सर्कल इज सेट ऑफ पॉइंट्स which are equidistant from the fixed point. Equidistant from fixed point in the plane. तो हा जो फिक्स्ड पॉइंट आहे, फिक्स्ड पॉइंट इज ओरिजिन, किंवा त्याला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हणतो. फिक्स्ड पॉइंट इज सेंटर ऑफ द सर्कल, नॉट ओरिजिन ॲक्च्युअली, बाय मिस्टेक आय सेड ओरिजिन. सेंटर ऑफ सर्कल. आणि ते जे आपण म्हटलं इक्विडिस्टंट, ते जे डिस्टन्स आहे दॅट इज रॅडियस. फिक्स्ड डिस्टन्स, फिक्स्ड इक्विडिस्टंट असं जे आपण म्हटलं ना, ते फिक्स्ड डिस्टन्स जे आहे, फिक्स्ड डिस्टन्स इज रॅडियस. एका सर्कलमध्ये ज्यावेळी ह्या अशा सर्व रॅडियस तुम्ही काढता, ऑल दोज रॅडियस आर ऑफ इक्वल लेंथ. सर्कलमध्ये असं असणार नाही की एक रॅडियस 6 सेंटीमीटर आहे, दुसरी 7 सेंटीमीटर आहे, असं असणारच नाही. एव्हरी रॅडियस विल बी हॅव्हिंग इक्वल लेंथ. तेव्हा हा एक मुद्दा आपल्याला माहितीच पाहिजे. सर्कलची डेफिनेशन ही काय आज नवीन नाही आपण शिकत आहोत, पण आपल्याला माहिती पाहिजे. या गोष्टी ज्या माहिती पाहिजे तशा अनेक गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहिती आहेत की नाही हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. ओके. सो व्हॉट इज सर्कल? इट इज अ सेट ऑफ पॉईंट्स. कसे सेट ऑफ पॉईंट्स? की जे एका फिक्स्ड पॉईंटपासून समान अंतरावर आहेत.
तो जो फिक्स पॉईंट आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ द सर्कल, आणि ते जे समान अंतरावर आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे त्या सर्कलवरचा कोणताही पॉईंट त्या फिक्स्ड पॉईंटपासून इक्वी डिस्टंट आहे. म्हणजे ए बी सी डी असे समजा 4-5 पॉईंट्स तुम्ही सर्कलवरचे घेतलेत, आणि समजा ओ हे त्या सर्कलचं सेंटर असेल, तर ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी या सर्व त्या सेंटरच्या सर्कलच्या काय झाल्या, रॅडियाय. रॅडियसचं अनेकवचन रॅडियसिस नव्हे, RADII, त्या इक्वल असतात. ओके. मग आता आपणाला काय शिकायचं आहे बघा, अनेक गोष्टी आहेत. लॉट ऑफ थिंग्स वी हॅव टू लर्न. पहिलं त्यांनी काय म्हटलंय बघा, की सर्कल पासिंग थ्रू वन पॉईंट. एका पॉईंटमधून किती सर्कल जातात. सर्कल पासिंग थ्रू वन पॉईंट, सर्कल पासिंग टू 2 पॉईंट, सर्कल पासिंग टू 3 पॉईंट्स एक्सेट्रा. मुद्दा असा आहे की त्याच्याही आधी बघा, आपणाला 9वीमध्ये तुम्ही काही रिझल्ट शिकलात, त्याच्यामध्ये तुम्ही असं शिकलात बघा, इथे एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही शिकता. आता इथे ही जी 2 सर्कल्स आहेत, ही 2 कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे काय बघा, सर्कल हा काय त्रिकोण नाही आहे. त्रिकोणाला बाजू असतात, चौरसाला बाजू असतात, सर्कलला बाजू नसते. त्यामुळे 2 सर्कल्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणणार, तर त्यांच्या रॅडियस इक्वल असतील तर. एका सर्कलची रॅडियस समजा 5 सेंटीमीटर आहे, आणि दुसऱ्या सर्कल मी 5 सेंटीमीटर रॅडियस असलेलं काढलं, तर ते कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत. सो 2 सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट वेन दे हॅव सेम रॅडियाय. लक्षात घ्या. सो व्हॉट वी विल से, 2 सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. 2 सर्कल्स are congruent when they have same radii. When they have same radii. ओके. सो हे जे एक्झाम्पल आहे, हे 2 कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहे. दीज आर कॉल्ड कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. कारण काय, या एक सर्कल आत आहे, दुसरं बाहेर आहे, म्हणजे या दोन्ही सर्कलचं सेंटर तेच आहे. So 2 or more circles having same center, different radii, they are called concentric circles. So what is concentric circle? This is congruent circles, right? Then secondly, concentric. What is that? Concentric, common center असा त्याचा अर्थ. Concentric circles. मग तिथे काय म्हणणार आपण, 2 or more circles, 2 or more circles having same center, are concentric circles. Naturally their radii are different, परंतु सर्कल दोन्ही सर्कलचं सेंटर तेच आहे. म्हणजे आता इथेच बघा, हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये ह्याची रॅडियस समजा 1 सेंटीमीटर आहे, ह्याची 3 सेंटीमीटर आहे, तर हे कॉन्सन्ट्रिक झालं. अजूनही बाहेर सर्कल एक काढता येईल 5 रॅडियस असलेलं, 10 रॅडियस असलेलं काढता येईल. सेंटर हेच ठेवायचं आपण, पण रॅडियस बदलत जायच्या, की ही जी काही सर्व सर्कल्स होतील दे विल हॅव सेम सेंटर. सो दे आर कॉल्ड कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. कॉन्सन्ट्रिक सर्कल्स म्हणजे इथे एक्झाम्पल दिले म्हणून 2च सर्कल्स नाहीत, सर्कल्स कितीही असू शकतील, परंतु त्या सर्व सर्कल्सचं सेंटर तेच पाहिजे, की मग ती कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहे. आणि ही इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता 2 सर्कल्स अशी टर्मिनॉलॉजी तुम्ही वापरणार. टचिंग सर्कल्स आर टचिंग, दिस इज फर्स्ट थिंग. ओके. सर्कल्स टचिंग, इंटरसेक्टिंग. आणि तिसरं काय म्हणता येईल मला, डिसजॉईंट. नथिंग इज कॉमन. तुम्ही सेट थिअरी शिकलेला, त्याच्यामध्ये तुम्हाला डिसजॉईंट हा शब्द माहिती आहे. 2 सेट डिसजॉईंट कधी म्हणतो आपण, या सेटमध्ये समजा ABC असे 3 पॉईंट्स आहेत, आणि बी या सेटमध्ये DEF असे 3 पॉईंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत. म्हणजे हा जो सेट आहे ए, सपोज आय टेक दॅट ॲज टू बी ABC, दीज आर द 3 एलिमेंट्स ऑफ दॅट सेट. आणि बी हा मी सेट घेतला, समजा तो PQR घेतला, PQRS. व्हॉट आर द एलिमेंट्स कॉमन टू दीज? नथिंग. सो व्हॉट यू विल से, A इंटरसेक्शन B इज एम्प्टी, नथिंग इज कॉमन. सेम स्टोरी. ज्यावेळी तुम्ही डिसजॉईंट सर्कल्स म्हणा, ते सर्कल म्हणजेच काय, आपण काय म्हटलंय बघा, सर्कल म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स आहे. त्यामुळे तिथे सेट थिअरी मला अप्लाय करता येते शुअरली. मग समजा आता हे सर्कल आहे आणि हे सर्कल आहे, ह्याच्यावरचे पॉईंट्सचा मी सेट एक तयार केला. हाऊ मेनी पॉईंट्स विल बी देअर? इन्फिनाइटली मेनी. बट नो पॉईंट ऑन धिस सर्कल इज ऑन धिस सर्कल.
त्यामुळे या सर्कलच्या पॉईंट्सचा मी सेट केला आणि या सर्कलच्या पॉईंट्सचा सेट केला तर त्यांचं इंटरसेक्शन काय असणार, एम्प्टी, काहीच नाही कॉमन, बरोबर ना. आता इथे ही दोन सर्कल्स बघा, इथे हा पॉईंट कॉमन आहे, हा पॉईंट कॉमन आहे, म्हणजे ही इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत, त्यांचं इंटरसेक्शन नॉन एम्प्टी आहे. इथे काय होणार, या सर्कल्सवरच्या सेट पॉईंट्सचा सेट आणि या सर्कलवरच्या पॉईंट्सचा सेट, समजा याला मी ए म्हटलं, याला बी म्हटलं, तर ए इंटरसेक्शन बी काय येणार, कॉमन काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एम्प्टी येणार. मग ज्यावेळी दोन सर्कल्समध्ये एकही पॉईंट कॉमन नसतो त्यावेळी ती सर्कल्स आपण डिसजॉईंट म्हणणार. दोनच कशाला, मेनी सर्कल्स. सी यू कॅन हॅव वन सर्कल हिअर, ओके, रफ आय एम ड्रॉइंग, अनदर सर्कल हिअर, अनदर सर्कल हिअर, ही सर्व डिसजॉईंट सर्कल्स आहेत, नथिंग इज कॉमन, बरोबर ना. म्हणून दिस इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ डिसजॉईंट सर्कल्स मीन. two or more circles are disjoint when no point is common between those circles. मग टचिंग सर्कल्स म्हणजे काय, वी विल गो टू दॅट आयडिया, व्हॉट इज मेंट बाय सर्कल्स आर टचिंग. मग टचिंग म्हणतो ना त्यावेळी काय होणार बघा, दे आर टचिंग इच अदर. म्हणजे कसं होईल बघा, एक सर्कल समजा मी असं काढलं, आय विल ड्रॉ द सर्कल, सी वन सर्कल इज सपोज दिस इज वन सर्कल, देन अनदर सर्कल यू ड्रॉ, ओके, another circle, we will like to touch that original circle. Okay, this is another circle and this is touching. इथे ते टच होत आहेत एकमेकांना. हा जो म्हणजे आत्ता इथे दिसत नाही आपल्याला टच होताना, पण ठीक आहे, दे आर टचिंग इच अदर. हा जो पॉईंट आहे इथे, हा पॉईंट त्याचा म्हणजे इथे मी समजा याला पी म्हटलं, सपोज दिस पॉईंट इज पी, तर पी इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस इज हाऊ सर्कल्स टच इच अदर. दुसरं एक मला काढता येईल की समजा आता म्हणजे समजा हे सर्कल C1 आहे, हे सर्कल C2 आहे. आता ह्याच्या आत एक सर्कल मी काढलं, समजा आतच काढलं पाहिजे असं काही नाही, जस्ट फॉर कन्व्हिनियन्स आय एम डुईंग दॅट. सपोज दिस इज अनदर सर्कल, ओके, सपोज दिस इज अनदर सर्कल, इट इज लाईक दिस. मग इथे काय होतं आहे बघा, हे सर्कल्स इंटरनली टच करते. म्हणजे हे समजा C3 नावाचं सर्कल आहे, तर मी काय म्हणणार, C1 अँड C2 टच इच अदर, टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली ते टच करतायत. आणि C2 आणि C3 जर विचारात घेतलात, C2 अँड C3 टच इच अदर इंटरनली. नंतर आपणाला शिकायचे आहे त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी, परंतु बघा इथे मी एक्झाम्पल्स तुम्हाला देतो आहे की हे एक सर्कल समजा तुम्ही काढलं, असं एक सर्कल काढलं समजा आपण, हे एक, आणि दुसरं सर्कल मी काढलं समजा इथे एक. मग ही पण आता दोन सर्कल्स आहेत, ओके. सपोज दिस इज C4, दिस इज C5. सो व्हॉट वी कॅन से, C1 अँड C2 टच एक्सटर्नली. त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असणार, एकच पॉईंट असणार जो कॉमन आहे दोन्ही सर्कल्सवर. इथे पण तसंच, पण हे इंटरनली टच करतायत C2 आणि C3. आतून C2च्या आत C3 आणि तिथे ते टच करत आहेत. ही दोन सर्कल्स जी आहेत ती इंटरसेक्ट करतायत, टच नाही करत. हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही सर्कलवर आहे. सो इथे काय म्हणणार मी, C4 अँड C5 आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. C4 अँड C5 आर इंटरसेक्टिंग सर्कल्स. हा एक विषय. C2 अँड C3 टच इच अदर इंटरनली, C1 अँड C2 टच इच अदर एक्सटर्नली. आणि समजा मी अशी दोन सर्कल्स काढली, दिस इज वन सर्कल, okay, and this is another circle, okay. Now what we will say, suppose this circle is say C6 and this is C7. So what we will say about these two circles, C6 C7 are disjoint circles. Disjoint circles, nothing is common, no point. यावरचा कुठलाही पॉईंट या सर्कलवर नाही आहे किंवा या सर्कलवरचा कोणताही पॉईंट याच्यावर नाही आहे. इथे ही इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. म्हणजे हा पॉईंट समजा इथे P घेतला,
हा पॉईंट क्यू घेतला, दे आर कॉमन. दीज आर टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड दीज आर टचिंग इच अदर इंटरनली. असे 4 वेगवेगळे प्रकार आहेत सर्कलचे. टच इच अदर एक्सटर्नली, टच इच अदर इंटरनली, देन दे इंटरसेक्ट इच अदर आणि दे डू नॉट ॲट ऑल, नथिंग इज कॉमन, डिसजॉईंट सर्कल्स. आणि आता बघा, म्हणजे पुढे आपण शिकणारच आहोत, परंतु ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अगदी बेसिक आहेत. सर्कलची डेफिनेशन म्हणजे काय, ओके, व्हॉट इज मेंट बाय रॅडियस, वेनेवर यू ड्रॉ नंबर ऑफ रॅडियाय इन द सर्कल, एकाच सर्कलमध्ये असलेल्या सर्व त्रिज्या त्यांची लांबी समान असते. असं कधीही होणार नाही की सर्कलमध्ये वेगवेगळ्या लांबीची सर्कल्स आहेत, वेगवेगळ्या लांबीच्या रॅडियाय आहेत, असं कधीच होणार नाही. 2 सर्कल्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणणार तुम्ही? कॉन्ग्रुएंट याचा अर्थ काय? एकरूप. 2 सर्कल्स एकरूप आहेत असं मी कधी म्हणणार? त्यांचं रूप समान पाहिजे. समरूप असणं वेगळं. समरूप म्हणजे कुठलीही 2 सर्कल्स वेगवेगळ्या रॅडियसची घेतलीत किंवा सेम रॅडियसची जरी घेतली तरी ती समरूप असतातच. दे आर सिमिलर 100%, बिकॉज देअर रॅडियाय विल बी हॅव्हिंग सर्टन रेशो. तिथे काय बाजू, अँगल वगैरे हा प्रकारच नाही आहे सर्कलमध्ये. सो एनी 2 सर्कल्स आर सिमिलर. आर दे कॉन्ग्रुएंट? नो. कुठलीही 2 सर्कल्स असतील तर ती कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण कधी म्हणणार? वेन देअर रॅडियाय आर इक्वल. एक सर्कल 5 सेंटीमीटर रॅडियस असलेला आहे, दुसरं 6 सेंटीमीटर रॅडियस असलेलं आहे, दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. मग ती दोन्ही 5 सेंटीमीटर रॅडियस असलेली सर्कल्स असतील तर ती कॉन्ग्रुएंट आहेत. तेव्हा असे सर्व जे बेसिक्स आहेत ना, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. चॅप्टर खूप मोठा आहे, परंतु हा त्याचा बेस आहे. आणि मग आपण काही गोष्टी पूर्वी शिकलेल्या होतात त्या मी रिमाइंड करून देतो तुम्हाला, की आपण एक समजा सर्कल घेतलं. आय होप यू रिमेंबर दिस, आणि हाऊ यू प्रूव्ड दॅट ऑल्सो यू मस्ट रिकलेक्ट. ओके, सपोज यू हॅव अ सर्कल, राईट, आणि समजा हे त्याचं ओ हे सेंटर आहे. इथे समजा एक आपण कॉर्ड घेतली AB. मग 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. इफ यू सपोज दिस इज मिड पॉईंट, M इज द मिड पॉईंट, तर मी समजा सेंटर ऑफ द सर्कल आणि मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड जॉईन केलं तर हा OM इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे O इज सेंटर ऑफ द सर्कल, O इज सेंटर ऑफ सर्कल and AB is chord. AB is chord of circle. त्यामुळे काय होतं बघा, A आणि B हे त्या सर्कलवरचे पॉईंट्स आहेत, त्यांना जोडणारी ही रेषा आहे, दॅट इज कॉर्ड. जेव्हा ही तुम्ही लाईन म्हणून ट्रीट करता त्यावेळी त्याला सिकॅन्ट म्हणतात, SECANT. ओके, सो वेन एव्हर यू टेक लाईन AB देन इट इज सिकॅन्ट. कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट, AB इज अ लाईन सेगमेंट, आणि M इज इट्स मिड पॉईंट. कशाचा मिड पॉईंट? कॉर्ड ABचा. देन यू कॅन प्रूव्ह दॅट OM इज परपेंडिक्युलर टू AB. त्याच्यासाठी काय करतो आपण? ही रॅडियस काढायची. आपण ही रॅडियस काढा आणि बघा तुम्हाला आठवते का, OMA हा जो काटकोन त्रिकोण तयार होईल तो आणि OMB हा M हा मिड पॉईंट आहे. म्हणजे आपण सॉरी, आपणाला काय दिले? AB इज कॉर्ड ऑफ द सर्कल, M इज मिड पॉईंट. M इज मिड पॉईंट ऑफ द सर्कल, midpoint of chord AB. Okay, then OM is perpendicular to AB. इथे मला 90 अंशाचा कोन आहे हे सिद्ध करायचं आहे. मग कसं करणार बघा ते? सी, यू कॅन कन्सिडर ट्रायंगल OMB आणि ट्रायंगल OMA. कन्सिडर ट्रायंगल, मी जस्ट हिंट देतो, यू ट्राय दिस. ऑलरेडी हे सर्व केलेलं आहे तुम्ही. Triangle OMA and triangle OMB. Can you prove they are congruent? Congruent आहे, प्रूव्ह करता येईल का मला बघा? Congruent of the triangle OMB यांचा जर दोघांचा विचार केला तर काय दिलेलं आहे बघा? M is midpoint of chord AB. त्यामुळे काय झालं? तुम्ही हा जो OMB ट्रायंगल आहे आणि हा OMA आहे त्याच्यामध्ये काय होणार बघा? OM is equal to OM, कॉमन साइड. त्याच्यानंतर OA इज इक्वल टू OB, रॅडियाय ऑफ द सर्कल. रॅडियाय ऑफ सर्कल असं म्हणून चालणार नाही नुसतं, रॅडियाय ऑफ सेम सर्कल. रॅडियाय ऑफ सेम सर्कल, दे आर कॉन्ग्रुएंट. आणि तिसरा मुद्दा काय होईल बघा? तुम्हाला दिलेलं आहे ना, M इज मिड पॉईंट ऑफ कॉर्ड AB. त्यामुळे
इथलं जे एम ए आहे इट इज सेम ॲज एम बी. एम ए इज सेम ॲज एम बी. एम इज मिडपॉइंट ऑफ कॉर्ड ए बी. मिडपॉइंट ऑफ ए बी. सो त्याच्यामुळे काय राहिलं बघा, ट्रँगल ओ एम ए इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल ओ एम बी. मग त्याच्यामुळे काय होईल, बाय विच टेस्ट, बाय साइड 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 टेस्ट, बाय साइड 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आय विल एनलार्ज दिस सो दॅट वी कॅन यूज दिस पार्ट ऑल्सो. मग त्याच्यामुळे काय झालं, हे ओ एम ए आणि ओ एम बी हे त्रिकोण एकरूप झाले, मग त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स पण एकरूप असणार. सो अँगल ओ एम ए विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ एम बी. आणि दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट कधी असतात, वेन देअर मेजर्स आर इक्वल. आता हे जे ओ एम ए आहे ते आणि ओ एम बी मिळून रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजे वी नो की मेजर म्हणजे अँगल ओ एम ए लिनियर पेअर आहे ना ती, अँगल ओ एम ए प्लस अँगल ओ एम बी इज 180. लिनियर पेअर ऑफ अँगल्स, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ओके, हे असं लिहायचं नाही, तुम्ही अँगल्स लिहा, स्पेलिंग लिहा ते. परंतु हे दोन सेम असलात, हे दोन सेम आहेत, त्यामुळे प्रत्येक अँगल 90 असला पाहिजे. सो अँगल ओ एम ए इज इक्वल टू 90 डिग्रीज. म्हणून आपण हे सिद्ध केलं. काय सिद्ध केलं, देन ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी. सो ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी. डन. तेव्हा हे जे सर्व रिझल्ट्स आहेत 9वीतले ते आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे बराबर आपण ते ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला ते व्हेरीफाय करायला सांगितले आहेत. बट इफ यू कॅन गिव्ह द प्रूफ्स ऑफ दोज इट विल बी व्हेरी गुड. कॉन्क्रीट होईल मग आपला तो विषय. ठीक आहे. सो वी हॅव जस्ट स्टार्टेड द चॅप्टर सर्कल. ॲज आय टोल्ड यू इट इज अ बिग चॅप्टर. वी विल रिक्वायर मेनी लेक्चर्स, बट वन बाय वन वी विल कॉन्कर द रिझल्ट्स दॅट आर एक्सपेक्टेड बाय अस. Thank you. Again, I appeal to subscribe my channel Maths Made Easy and take advantage of all these lectures. Bye. Thank you.